अजित पवारांच्या विमान अपघातावरनं पुन्हा एकदा रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेले आहेत। व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांच्या पाठीमागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे असा आरोप त्यांनी केलाय। तर व्हीके सिंग यांची चौकशी आणि व्हीआयपी ट्रीटमेंटवरून देखील रोहित पवार आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत। पाहूयात। या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ॲक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। व्हीएसआर कंपनीमध्ये असलेल्या अनेक विमानं ही मोठमोठ्या राजकीय लोकांचे शेअर असलेले आहेत, उद्योगपतींचे आहेत। त्यांच्याकडे भारतात 2-4 विमानं असतील स्वतःच्या मालकीचे, इतरचे विमान तो चालवतो आहे। 11-11:30 वाजता व्हीके सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं। पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। या सगळ्या चौकशीचा केवळ फारसच आहे, तो दिखावा आहे। त्यातून सत्य बाहेर येण्याची अपेक्षा कमी आहे। नेते जे सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा जर मदत केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल। अजित पवारांच्या निधनानंतर तपासाची चक्र वेगानं फिरताना दिसतात। CID, CBI कडून या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे। रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीवर केलेले आरोप तसंच DGCAनं दिलेल्या अहवालानंतर व्हीएसआर कंपनीच्या मालकाची गुरुवारी चौकशी करण्यात आली। या चौकशीवर रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलेत। तसंच व्हीके सिंग यांच्या पाठीमागे मोठ्या राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। विजय वडेट्टीवारांनीही व्हीके सिंग यांच्यावर बड्या व्यक्तीचा वरदहस्त असल्याचा आरोप केलाय। त्यामुळेच व्हीके सिंग यांच्यावर कारवाई होत नसल्याचा दावा या दोन्ही नेत्यांनी केलाय। इथं दादांचा ॲक्सिडेंट त्याच्याच विमानात झाल्यानंतर बरेच पुरावे हे व्हीके सिंग नाहीतर त्याच्या मागे असणारी जी काही कॉन्स्पिरसी हे देऊन सुद्धा व्हीके सिंगला जर वाचवलं जात असेल तर व्हीके सिंगच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे, हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत। अनेक मोठ्या नेत्यांची नाहीतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची विमानं व्हीके सिंग स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून उडवतो। बऱ्याच लोकांचा पैसा व्हीके सिंगच्या कंपनीमध्ये असला असल्यामुळे त्याचे पुरावे आम्ही दिले असल्यामुळे व्हीके सिंगला वाचवलं जातं। पण या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ॲक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। व्हीएसआर कंपनीमध्ये असलेल्या अनेक विमानं ही मोठमोठ्या राजकीय लोकांचे शेअर असलेले आहेत, उद्योगपतींचे आहेत। त्यांच्याकडे भारतात 2-4 विमानं असतील स्वतःच्या मालकीचे, इतरचे विमान तो चालवतो आहे। त्यामुळे त्याच्यावर प्रचंड मोठा वरदहस्त आहे। आणि CID चौकशीमधून काय निष्पन्न होते? आता आम्ही अलीकडे राज्यामध्ये जवळपास 150 तरी CID चौकशी नेमल्या गेल्या असतील, घोषित केल्या गेल्या। काय आउटपुट आहे त्याचं, इनपुट काय? व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांच्या VIP ट्रीटमेंटवरूनही रोहित पवारांनी CIDवर टीका केली आहे। चौकशीसाठी आलेल्या व्हीके सिंग यांना VIP ट्रीटमेंट कशासाठी दिली असा सवाल त्यांनी केलाय। चहा, नाश्ता, जेवणाची सोय CID ऑफिसमध्ये केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। दरम्यान याच मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी देखील चौकशीचं फक्त नाटक असल्याचा गंभीर आरोप केलाय। काल व्हीएसआर कंपनीचा मालक म्हणजे व्हीके सिंग हा CIDला भेटण्यासाठी आला होता। पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती। 11-11:30 वाजता व्हीके सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं। पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। वेळ मारून नेण्यासाठी केलेलं काम आहे। आणि त्याला जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल, सरकारी गाडीतून नेत असतील त्याच्या मालकाला, तर मला वाटतं या सगळ्या चौकशीचा केवळ फारसच आहे, तो दिखावा आहे। त्यातून सत्य बाहेर येण्याची अपेक्षा कमी आहे। CID कडून करण्यात आलेल्या चौकशीत व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। व्हीएसआर विमान भारतात कधी आणलं? विमान कोणाकडून खरेदी केलं? व्हीएसआर कंपनीचं विमान किती तास चाललं? पायलट सुमित कपूरचे कुटुंबात वाद किंवा भांडण झालेलं का? पायलटचा स्वभाव कसा होता? परवाना किती वेळा रद्द झाला? त्यावर काय काय कारवाई केली? अपघाताच्या दिवशी सुमित कपूरची ड्युटी कशी, कोणी लावली? FIRच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे।
सत्तेमध्ये असूनही काही लोकांना अजित पवारांना न्याय देता येत नाही असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. अजितदादांच्या अपघात प्रकरणात FIR दाखल करण्यासाठी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी प्रयत्न करावेत असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलंय. FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत. याच्यावरनंच समजून घ्या, सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही. त्यामुळे कृपा करून ताकद तुमच्या सत्तेचा वापर करून कुठंतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी करतो. रोहित पवारांप्रमाणे अजितदादांच्या कुटुंबातील सदस्यांनीही घातपाताची शक्यता वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी जय पवारांनी विमानाच्या ब्लॅक बॉक्सवरून शंका व्यक्त केली होती. तसंच सुनेत्रा पवारांनी देखील शंका व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ते नरेंद्र मोदींचीही भेट घेणार असल्याची माहिती कळतीये. ठीक आहे, उशिरा काही प्रमाणात त्यांच्याकडनं पुढाकार घ्यायला सुरुवात झाली असली तरी ते पुढाकार घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण का या लढ्यामध्ये एक विरोधात असणारा आमदार नाही तर एक पार्टी, ज्याच्यामध्ये आम्हाला सुप्रियाताईंची मदत आहे, आमच्या पार्टीची मदत आहे, कार्यकर्त्यांची आहे, सगळ्यात महत्त्वाचं मीडियाची मदत या अजितदादांना न्याय देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्रातले लोक सोशल मीडियावर त्या ठिकाणी लिहित आहेत. तर नेते जे सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा जर मदत केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या सवालानंतर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलंय. दादांच्या अपघातासंदर्भात तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर अंतिम अहवाल आल्यानंतर बोलणं उचित ठरणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की जी ती तपास यंत्रणा आपापल्या ठिकाणी आपापलं काम करते. आता कोणाचं काय मत आहे, त्यांचं ते मत आहे, त्यांनी मांडलं, मी त्याच्यावर काहीच बोलू शकणार नाही. पण मला असं वाटतं की अगदी राज्य सरकार म्हणून सुद्धा CID असेल, केंद्र सरकार म्हणून सुद्धा आमची AIB, DGCA सगळ्या यंत्रणा आपापल्या पद्धतीनं मला असं वाटतं काम करतायत. प्राथमिक अहवाल आपल्या समोर आला आहे, पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये शेवटी अंतिम अहवाल आल्यानंतरच काय बोलणं योग्य होईल. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. या अपघात प्रकरणात रोहित पवारांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे CID आणि CBIच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.